नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत सध्या जो सेतू अभ्यासक्रम म्हणजेच ब्रिज कोर्स आपण उपक्रम राबवत आहोत, त्या अंतर्गतच आज आपण इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 यावर आधारित चाचणी क्रमांक 1 सोडवणार आहोत। सदरील चाचणी ही कृतीपत्रिका क्रमांक 1 ते 8 यावर आधारित आहे। या चाचणीसाठी गुण दिलेले आहेत 10 आणि ही चाचणी सोडवण्यासाठी तुम्हाला वेळ दिलेला आहे 30 मिनिटे। पहा मुलांनो, प्रश्न पहिला काय आहे? प्रश्न पहिला अ, आईच्या पोटातून जन्म घेणाऱ्या प्राण्यांसमोर बरोबर अशी खूण तुम्ही करायची आहे। पहा, खाली प्राणी दिलेले आहेत आणि त्यांच्यासमोर तुम्हाला बरोबर अशी खूण करायची आहे। तर नंबर 1 ला दिलेला आहे शेळी। शेळी हे आईच्या पोटातून जन्म घेते की नाही हे तुम्हाला पुढे लिहायचं आहे। तर याचं उत्तर येणार आहे बरोबर, त्याच्या पुढे बरोबर अशी खूण येणार आहे। कोंबडी, कोंबडीच्या पुढे बरोबर अशी खूण येईल का? नाही, तर कोंबडीचे पिल्लू हे अंड्यातून निघते बरोबर, म्हणून कोंबडीच्या पुढे चूक अशी खूण येणार आहे। सरडा, सरडा देखील अंड्यातून बाहेर पडतो, म्हणजेच पोटातून पडतो का? नाही, तर सरड्याच्या पुढे देखील चूक अशी खूण येणार आहे। त्याच्या पुढे पहा मानव, मानवाचा जन्म देखील आईच्या पोटामधूनच होतो, म्हणून त्याच्या पुढे देखील बरोबर अशी खूण येणार आहे। कोळी, कोळीच्या पुढे चूक अशी खूण येणार आहे, कारण कोळी हे देखील अंड्यातूनच बाहेर पडत असते। पुढे बघा, आता प्रश्न क्रमांक 1 मधील ब सोडवणार आहोत आपण। प्रश्न आहे वेगळा पर्याय ओळखा। त्यामधील एक आहे अन्न, वस्त्र, माती आणि हवा। यामध्ये वेगळा पर्याय कोणता आहे पहा। यामध्ये वेगळा पर्याय आहे माती, तो तिथे तुम्ही लिहून घ्यायचा आहे। पुढे पहा 2 धरण, बोरवेल, हौद आणि पाणपोई। यामधील वेगळा पर्याय येणार आहे तर हौद, त्या ठिकाणी ते आपल्याला लिहून घ्यायचं आहे। पुढे पहा, आता प्रश्न क्रमांक 1 मधील क सहसंबंध लिहा। पावसाळ्यामध्ये रेनकोट आपण वापरतो, तर हिवाळ्यामध्ये काय वापरू? तर हिवाळ्यामध्ये उत्तरी स्वेटर। पुढचा प्रश्न आहे जास्त पाऊस जिथे पडतो तिथे तांदूळ येतात, तर मध्यम पाऊस जिथे पडतो त्या ठिकाणी काय येईल? तर त्या ठिकाणी गहू तुम्ही लिहू शकता, तिथे तुम्ही गहू असे लिहून घ्यायचं आहे। अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 1 मधील अ, ब, क आपण सोडवलेला आहे। आता पाहूया प्रश्न क्रमांक 2। खालीलपैकी पाण्यात विरघळणारे व तरंगणारे पदार्थ वेगळे करा। कंसामध्ये पहा तुम्हाला बर्फ, लिंबाची बी, खडीसाखर, माचीस काडी हे पदार्थ दिलेले आहेत। ते पदार्थ, विरघळणारे पदार्थ कोणते व तरंगणारे पदार्थ कोणते असे वेगळे करून तुम्ही खाली लिहायचे आहेत। यासाठी तुम्हाला 2 गुण आहेत। चला तर लिहूया मग। विरघळणारे पदार्थ पहा, जे की पाण्यात विरघळतात। पहा, विरघळणाऱ्या पदार्थाच्या तिथे काय येईल? बर्फ, खडीसाखर हे विरघळणारे पदार्थ येतील आणि तरंगणारे पदार्थाच्या समोर काय येईल? लिंबाची बी आणि माचीस काडी। अशा प्रकारे तिथे लिंबाची बी आणि माचीस काडी तुम्ही लिहून घ्यायचं आहे। प्रश्न क्रमांक 3 आई कालचे शिल्लक पाणी ओतून देत आहे, अशा वेळी तुम्ही आईला काय सांगाल ते लिहा। याच्यासाठी तुम्हाला 1 गुण दिलेला आहे। या ठिकाणी आपण काय लिहिणार? तर कालचं पाणी आई तू फेकून देऊ नको, ते चांगलंच आहे असं आपण आपल्या आईला सांगू, बरोबर ना? ते तसं आपण इथे लिहून घ्यायचं आहे की आई तू कालचं शिल्लक पाणी ओतून देऊ नको। प्रश्न क्रमांक 4 दिलेल्या पिकासमोर त्यापासून तयार होणारा पदार्थ
लिहा। यासाठी 1 गुण दिलेला आहे। तर ज्वारीच्या पुढे कुठला पदार्थ येईल पहा। ज्वारीच्या पुढे भाकरी हा पदार्थ आपण तिथे लिहिणार आहोत। आणि पुढचं बघा तांदूळ, तांदळाच्या पुढे भात हा पदार्थ आपण तिथे लिहून घेऊया। अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 4 देखील आपले सोडून झालेले आहेत। आता प्रश्न क्रमांक 5 आपण सोडवणार आहोत। मुलांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। पहा आता प्रश्न क्रमांक 5 काय आहे। खालील विधाने दुरुस्त करून लिहा। अ दिलेला आहे, पाणी गाळल्याने पाण्यातील सूक्ष्मजीव मरतात। पहा मुलांनो, बरोबर विधान खाली लिहून घेऊया। पाणी गाळल्याने पाण्यातील सूक्ष्मजीव मरत नाहीत। याच्यासाठी तुम्हाला 2 गुण दिलेले आहेत। हे आपण इथे उत्तर लिहून घेतलं आहे। पुढे पहा, आ चपात्या करताना पिठातील कोंडा काढून टाकावा। तर याचं उत्तर आहे, चपात्या करताना पिठातील कोंडा काढून टाकू नये। अशा प्रकारे याचं उत्तर आपण इथे लिहून घेतलेलं आहे। प्रश्न क्रमांक 6, शेतातील कामे योग्य क्रमाने लिहा। कंसामध्ये तुम्हाला क्रम दिलेला आहे पहा, तो उलटसुलट क्रम दिलेला आहे, तो योग्य करून तुम्हाला लिहायचा आहे। या प्रश्नासाठी 1 गुण इथे दिलेला आहे। चला तर लिहून घेऊया मग आपण योग्य क्रम। योग्य क्रम आहे, नंबर 1 ला नांगरणी, नंबर 2 ला पेरणी, नंबर 3 ला कापणी, नंबर 4 ला मळणी आणि नंबर 5 ला उफणणी। अशा प्रकारे हा क्रम येणार आहे, तो आपण इथे लिहून घ्यायचा आहे। अशा प्रकारे चाचणी क्रमांक 1 आज आपण पूर्ण सोडवलेली आहे।